सर्व शेतकरी बांधवांना माझा नमस्कार. मी तुषार नायकूजी. आज जो देशामध्ये कृषीविषयक बिलासंदर्भात जे आंदोलन निर्माण होत आहे, जे भ्रम निर्माण होत आहे, काही जे राजनीतिक पक्ष जे आहे तर त्याला विरोध करत आहे. शेतकरी संघटना काही विरोध करत आहे, काही सपोर्ट करत आहे आणि सरकार वारंवार हे बिल कसे आहे हे आपल्याला सांगत आहे. पण एक शेतकरी आणि गावातला तळागाळातला या शेतकऱ्यापर्यंत ही माहिती कशा प्रकारे पोहोचत आहे तर याचाही विचार करायला पाहिजे. मी आपणासमोर एक साध्या सरळ सोप्या भाषेमध्ये हे नेमके बिल कोणते आहे, याचा शेतकऱ्यांना कसा फायदा होणार आहे किंवा नुकसान होणार आहे, सरकारचे याबद्दलचं मत काय आहे, विरोधकाचं याबद्दलचं मत काय आहे, या संदर्भात आपल्यासोबत चर्चा करणार आहे. 5 जूनला 3 ऑर्डिनन्स म्हणजे अध्यादेश, असे मोठे भारी भरकम शब्द असतात. 3 अध्यादेश सरकारने मोठ्या घाई गडबडीत आणलेले आहे. पण एवढ्या घाई गडबडीत आणण्याचं काय कारण होतं हे मला समजत नाही. कोरोना महामारीच्या काळामध्ये अशा प्रकारचे बिल का आणले गेले? का ही योग्य वेळ होती? का शेतकऱ्यांना का सरकारला काही याबद्दलची भीती होती? तर हे सरकारला माहीत आहे. ठीक आहे, यामध्ये 3 बिल आहे. 3 बिल यामध्ये 2 बिल जे आहे हे नव्याने आलेले आहे आणि एक बिल जे आहे यामध्ये एक सुधारणा केलेले गेले आहे, सुधारित बिल आहे. पहिला बिल जे आहे ज्याबद्दल नेमका खरा वाद जो निर्माण होत आहे तर ते बिल म्हणजे द फार्मर्स प्रोड्यूस ट्रेड अँड कॉमर्स प्रमोशन अँड फॅसिलिटेशन ऑर्डिनन्स 2020. मला तर एक तर असं वाटते सरकारने हे जे बिल आणतात एकदम साध्या सरळ सोप्या भाषेमध्ये आणायला पाहिजे, जेणेकरून शेतकऱ्यापर्यंत सर्वांपर्यंत हे बिल पोहोचायला पाहिजे. याच्याबद्दलची माहिती त्यांना असायला पाहिजे. नाही तर हे बिल पाहून हे याबद्दलचे असे शब्द पाहूनच कोणाची वाचायची इच्छा होत नाही. ठीक आहे, नेमकं हे बिल काय आहे तर मराठीमध्ये शेती उत्पादन व्यापार, शेती उत्पादन व्यापार करण्यासंबंधीचं बिल. का म्हणजे जे शेतकरी उत्पादन करतात तर त्याचा व्यापार कसा व्हायला पाहिजे, आतापर्यंत कसा होत होता आणि या पलीकडे कसा होणार, शेतकऱ्यांनी व्यापार कसा करायला पाहिजे किंवा शेतकऱ्याला याचा कसा फायदा होणार आहे हे सरकारने सांगितलेलं आहे. का नवीन कायद्यानुसार का शेतकऱ्यांना आपला जो शेतमाल आहे हा कुठेही विकण्याचं स्वातंत्र्य मिळेल. एक अशी चांगली व्यवस्था निर्माण होईल जेणेकरून शेतकऱ्यांना त्याच्या शेतमालाचा मोबदला जो आहे हा चांगल्या प्रकारे मिळणार. तर जे बाजार समितीचे जे निर्बंध होते शेतकऱ्यांवर की आम्हालाच माल विकायला पाहिजे तर हे निर्बंध हटवल्या जाणार. मला हे समजत नाही, पण ठीक आहे आपण याबद्दलची चर्चा करू. हे निर्बंध हटवल्या जाणार जेणेकरून शेतकरी स्वतंत्र होणार. यानंतर का ऑनलाईन ट्रान्झॅक्शन जे आहे, ऑनलाईन ट्रान्झॅक्शन याला चालना मिळणार. शेतकरी राज्यांतर्गत किंवा बाहेर राज्यामध्ये पण आपला शेतमाल घेऊन जाणार, त्याला ही परवानगी मिळणार. बाहेर माल विकताना त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा टॅक्स लावला जाणार नाही, त्याला कुठल्याही प्रकारचा कर द्यावा लागणार नाही. त्यानंतरची गोष्ट जी आहे का दलालाचं उच्चाटन होईल. जे दलाली अडते जे आहे आतापर्यंत जे शेतकऱ्याची लूट करत होते तर ते यामधून हटणार. म्हणजे सरळ सरळ जो आहे शेतकऱ्याला याचा फायदा होणार. ठीक आहे, या प्रकारचे त्यांनी यामध्ये शेतकऱ्यांना लाभ होईल, शेतकरी हिताचे हे बिल आहे असं त्यांनी सांगितलं आहे. ठीक आहे, मग आता प्रश्न काय आहे? आता प्रश्न विरोधाचा उरला काय तर यामध्ये या बिलामध्ये का खरेदी विक्री जे होणार तर ते कोणत्या किमतीवर होणार, त्यासाठी कोणते नियम आहे हे सांगितलं गेलेलं नाही. खास करून किमतीच्या बाबतीत आतापर्यंत जे सरकार
जी एक आधारभूत किंमत MSP मिनिमम सपोर्ट प्राईस जे शेतमालासाठी आणल्या जाते दरवर्षी खरीप आणि रब्बी पिकासाठी, तर त्यानुसार शेतकऱ्यांचा शेतमाल आम्ही विकत घेऊ, हे म्हणजे बाजार समित्यामध्ये होत होतं. पण तिथे पण भरपूर प्रमाणात शेतकऱ्याची सुनियोजित पद्धतीने लूट होत होती, होत आहे आणि सुरू राहिलं तर कदाचित होणार पण. यानंतर या बिलाच्या नंतर आता शेतकऱ्याला स्वातंत्र्य मिळेल आणि शेतकऱ्यासाठी अन्य मार्ग खुले होईल. म्हणजे शेतकऱ्याला एक चॉईस असणार का आपला माल आपण कुठे विकायला पाहिजे. तर कृषी उत्पन्न बाजार समिती आणि एक प्रायव्हेट व्यवस्था, म्हणजे त्यामध्ये व्यापारी आले, कोणत्या वेगवेगळ्या कंपन्या पण त्यामध्ये येऊ शकते, त्याला पण शेतकरी शेतमाल विकू शकतो. अरे पण शेतमाल कोणत्या किमतीवर विकणार, त्यामध्ये असं मेन्शन केलं आहे का लाभदायक किंमतवर, लाभदायक किमतीनुसार शेतमालाची खरेदी विक्री करू शकणार. पण त्यामध्ये MSPचा कुठेही उल्लेख नाही आहे. मग यामधून विरोधकाची किंवा सर्वसामान्य लोकांची ह्या गोष्टी सर्वसामान्यांना पण समजणाऱ्या आहे. शेतकरी पण थोडाफार विचार जो करतो त्याला पण ह्या समजणारा आहे. जर उद्या चालून जर प्रायव्हेट कंपन्या यामध्ये आल्या, ठीक आहे, स्वागत आहे, यायला पाहिजे. पण सुरुवातीच्या काळामध्ये प्रायव्हेट कंपन्या ज्या आहे एक बिझनेस म्हणून व्यापार कशा करायचा असतो हे त्यांना चांगल्या प्रकारे माहीत आहे. तर सुरुवातीच्या काळामध्ये एक लालच दाखवून शेतकऱ्यांना एक ठीकठाक किंमत देऊन तर तो आपल्याकडे आकर्षित करेल. आकर्षित केल्यानंतर हळूहळू शेतकरी नाही, आम्हाला कृषी उत्पन्न बाजार समितीपेक्षा आम्हाला इथे दुसऱ्याकडे चांगला जर भाव मिळत आहे तर आम्ही त्याच्याकडे विकणार. ठीक आहे, एक दिवस असा येईल, 1, 2, 3 वर्ष, आणि हे पद्धतीला हे जे सुधार जो आहे ह्या काही तुरंत तुम्हाला यामध्ये जो फारसा बदल जो आहे तो काही लवकर दिसणार नाही, याला वेळ लागणार आहे. पण येणाऱ्या हंगामामधून याची सुरुवात होऊन जाईल. तर जर सुरुवातीच्या काळामध्ये प्रायव्हेट कंपन्यांनी जास्त किंमत देऊन, थोडीफार किंमत जास्त देऊन, आणि यामध्ये तर असं काही नाही आहे, शेतकरी ज्याच्याकडे 100 रुपये 200 रुपये जास्त मिळेल त्याच्याकडे जाण्यास तो तयार आहे. सुरुवातीच्या काळामध्ये प्रायव्हेट कंपन्या यांच्याकडून जास्त किमतीवर माल खरेदी करेल. हळूहळू कृषी उत्पन्न बाजार समिती जी आहे त्यांचं अस्तित्व धोक्यात येईल. म्हणजे उद्या चालून फक्त प्रायव्हेट कंपन्याच या क्षेत्रामध्ये राहील. कृषी उत्पन्न बाजार समिती नष्ट होऊन जाईल आणि हे होणारी असं वाटते. सरकार जरी किती म्हणत असेल का नाही, बाजार समिती पण तशीच राहणार, सरकारी खरेदी पण तशीच राहणार आणि MSP पण खरेदी राहणार, पण यामध्ये असं कुठंही नाही, कायद्यामध्ये नमूद कुठेही नाही. मग या प्रायव्हेट कंपन्याकडे जास्त खरीददारी चालू झाली, शेतकरी त्यांच्याकडे आकर्षित झाले किंवा त्यांच्याकडे जायला लागले, आणि त्यांनी स्पर्धेमध्ये असणारी कृषी उत्पन्न बाजार समिती जे थोडी सरकारी नियमानुसार जे चालत असते, जे शेतकऱ्यांना थोडाफार विश्वास असते, तर ते एक दिवस नष्ट होणार आणि मग यांचा एकाधिकार त्यामध्ये चालू होणार. जसं सरकार म्हणते का आता कृषी उत्पन्न बाजार समितीचा जो एकाधिकार आहे, तर तसा प्रायव्हेट कंपन्याचा एकाधिकार चालू होईल आणि मग शेतकऱ्यांची लूट चांगल्या प्रकारे चालू होईल. तिथे पण लूट चालू होणार, शेतकऱ्याला कमी रेट मिळणार, जो त्याचा लागत खर्च आहे तो पण निघणार नाही, चांगल्या प्रकारे तिथे लूट होणार. मग सरकारकडे याचे उत्तर काय, याबद्दल त्यांनी काय व्यवस्था केलेली आहे जर असं जर झालं तर. दुसरी गोष्ट अशी आहे, विरोधकाचा जो किंवा शेतकऱ्यांचा जो रोष आहे, आंदोलन करण्याचा जो काही निर्णय घेतलेला आहे, तर त्यांचं असं म्हणणं आहे का आम्हाला एक शाश्वत किंमत, हमी भाव हा कसा मिळेल. हमी भावाचा उल्लेख नाही, फक्त सरकारने एवढी गॅरंटी
द्यायची आणि त्यामध्ये नमूद करायचं का कुठल्याही शेतकऱ्याला जो हमीभाव जो आहे त्याच्यापेक्षा कमी किंमत मिळणार नाही आणि जो पण हमी भावाच्या कमी किमतीने जर खरेदी करेल तर त्याच्यावर कारवाई करण्यात येईल. फक्त हे दोनच मुद्दे आहेत. तर सरकारने तसं करायला पाहिजे. कुठेतरी हे थोडीशी सत्यता वाटते. ओपन मार्केटची गोष्ट करण्यात येत आहे. खुला बाजार होईल, शेतकऱ्यांना फायदा होईल, त्यांना दलालीतून मुक्त करण्यात येईल, चांगली किंमत मिळणार. पण हे आपल्या देशात खरंच शक्य होईल याबद्दलही विचार करायला पाहिजे. दुसरा जे बिल आहे तर ते आहे एक कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग, करार शेती. मला नाही वाटत ही काही आपल्या इथे सक्सेस होणार. कारण की आपल्या इथे 80% वर शेतकरी असे आहे का त्यांच्याकडे फक्त 5 एकराच्या आतील शेती आहे. तर मला सांगा काय ते शेतकरी काय त्यांना कंपन्यांसोबत करार करणार? काही जे क्षेत्र आहे त्या क्षेत्रामध्ये फक्त कोरडवाहूच पिकं होतात. तिथे पाण्याची व्यवस्था नाही, इतर सुविधा नाही आहे. तर तिथंपर्यंत कंपनी कशी पोचणार? ही करार शेती जी आहे ती फक्त काही पर्सेंट कदाचित शक्य झाली तर काही पर्सेंट जे मोठे शेतकरी आहे त्यांच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. याच्यामध्ये पण खूप साऱ्या समस्या तयार होऊ शकतात. याच्यामध्ये जर वाद झाले तर कोण याला जबाबदार राहील? जर करार केल्यापेक्षा जर उत्पादन जेव्हा आपल्याजवळ आले त्यावेळेस जर करारापेक्षा जर जास्त भाव जर मार्केटमध्ये असले तर शेतकऱ्यांना आपला माल दुसऱ्याला विकता येणार नाहीत. कारण की तो बंधनात राहील, करार केला गेला आहे तो नाही. तिसरा जो नियम आहे तो आहे द इसेन्शियल कमोडिटी ॲक्ट. अमेंडमेंट केलं आहे यामध्ये, आवश्यक वस्तू सुधारणा नियम. यामध्ये काय केलं गेलं आहे की ज्या काही शेतीमाल जो आहे हा मूळ कायदा जो आहे, मूळ नियम जो आहे हा 1955 सालचा आहे. यामध्ये 2020मध्ये सुधारणा करून यामधून शेतीमाल अलग केला गेला. म्हणजे काय का त्यावर सरकारचं नियंत्रण राहणार नाही. ते खुल्या मार्केटमध्ये येणार आणि त्याची जी किंमत आहे चांगल्या प्रकारे शेतकऱ्याला मिळू शकते. ठीक आहे. पण त्यामध्ये पण काही यांनी असे काही शब्द किंवा असे नियम टाकलेले आहे का काही परिस्थितीत, आता ही परिस्थिती कोणती? काही दुष्काळ आला, संकट आलं, नैसर्गिक आपत्ती आली, युद्धासारखी परिस्थिती आली आणि एक गोष्ट अजून महत्त्वाची आहे, असाधारण किंमत वाढ. जर किंमत वाढ जर झाली तर त्यामध्ये याच्यावर ह्या कायद्यावर किंवा ह्या मालावर नियंत्रण सरकारचं राहील आणि सरकारनुसार त्याची किंमत मिळेल. आपण उदाहरण बघत आहे, ताजं उदाहरण जे आहे कांद्याचं उदाहरण. काही याच्यानुसार ह्या कायद्यानुसार त्याला अलग काढला गेला आणि किंमत वाढ झाली म्हणून त्याच्यावर निर्यात बंदी आणलेली आहे. हे कुठेतरी एक पॉलिटिकल गेम असतो. आता एक गोष्ट अशी काय हे जे कायदे जे आहे, हे जे बिल जे आलेलं आहे, ह्या बिलबद्दल प्रत्यक्ष शेतकऱ्याला खरंच किती माहिती आहे किंवा जे लीडर आहे, ज्या शेतकरी संघटना आहे तर त्यांना शेतकऱ्यांना ते प्रकारे पटवून सांगत आहे, सरकार आपल्या परीनं पटवून सांगत आहे आणि विरोधक किंवा इतर जे लोक जे आहे ते आपापल्या परीनं समजून सांगत आहे. पण यामध्ये प्रत्यक्ष काही शेतकऱ्यांची एक विचार या कायद्यामध्ये घ्यायला पाहिजे होते का असं जे केलं तर काय होईल काय नाही, त्यांचे पण एक थोडंसं मत यामध्ये घ्यायला पाहिजे होतं. विरोधक जर विचार करतात तर हे काँग्रेसच्या काळामध्ये म्हणजे 2019 आणि 2013मध्ये काँग्रेसने याबद्दल कायदा आणण्याचं स्पष्ट केलं होतं का, आणि जे घोषणापत्र असते त्यांच्या घोषणापत्रामध्ये सरळ उल्लेख आहे की आम्ही आज जे BJP गव्हर्नमेंटने जे कायदे आणलेले आहे ते त्यावेळेस हे कायदे आम्ही हटवू. मग असं मला म्हणायचं आहे, जर विरोधकाची पण तीच भूमिका होती तर मग विरोधक
विरोध का करत आहे? म्हणजे आज एवढंच म्हणायचं आहे का फक्त विरोधक जेव्हा सत्तेत असतात तेव्हा काही दुसरं बोलायचं आणि विरोधामध्ये असते तेव्हा दुसरं बोलायचं? आणि बऱ्याच आज राजकीय पक्षाची अशी भूमिका आहे, कुठेही असो, हे गाव पातळीवरून, गावामध्ये पण तीच कंडिशन आहे, मी असताना जर झालं तर ठीक, तीच गोष्ट दुसऱ्या व्यक्तीकडून व्हायला नको, दुसऱ्या सत्तेत असणाऱ्या व्यक्तीकडून व्हायला नको. आता यावर जर सरासर जर विचार केला तर सरकार असं म्हणत आहे का जे एक बाजार समितीचा जो एकाधिकार होता का शेतकऱ्यांना फक्त बाजार समित्यामध्ये आपला माल न्यावा लागत होता आणि तिथंच विकावा लागत होता, तिथंच त्यांची लुटमार होत होती, त्यांच्याकडून वेगवेगळ्या प्रकारचे टॅक्स घेण्यात येत होते. पण असं हे सर्रास सरळ खोटी गोष्ट आहे. मला माहीत आहे, मी शेतकरी आहे का, आणि मी पण आतापर्यंत जो शेतमाल जो होणार आहे, माझ्या शेतामध्ये जो शेतमाल होणारा आहे तो तर मी प्रायव्हेट जे व्यापारी घरी येणारे आहेत त्यांनाच विकत आहे. मग असं कुठं बंधन होतं का फक्त मी किंवा शेतकऱ्यांनी का बाजार समित्यामध्येच माल न्यायला पाहिजे? आणि आमच्या एरियात जाऊन बघा का बाजार समित्याची काय कंडिशन आहे. तर ही गोष्ट चुकीची गोष्ट आहे का आम्ही 70 साल में पहली बार ये बिल लाया और किसानों को आज़ाद किया. 70 साल तो अभी तक हुए हैं, उसमें तो 10-12 साल तो बीजेपी की भी है, तो आप भी किसानों के विरोध में थे. हा एक इथं प्रश्न निर्माण होतो. आणि जर सरकार, प्रधानमंत्री आणि कृषी मंत्री असे सांगत आहे किंवा त्यांच्या इतर मंत्री असे सांगत आहे का दोन गोष्टीवर ज्या जोर देण्यात येत आहे, MSP जारी रहेगी, म्हणजे MSP राहणार आणि कृषी उत्पन्न बाजार समिती पण राहणार. ठीक आहे, तुम्ही आज बोलता आहे, कुठल्या फेसबुकवर लिहिता किंवा ट्विटरद्वारे तुम्ही लिहिता आहे, इकडे तिकडे ह्या गोष्टी ज्या फैलत आहे, पण तुम्ही मग कायद्यामध्ये तसं का नमूद नाही करत? 2 लाईन तर लिहिण्याची गरज आहे. तर हे सरकार करायला तयार नाही. आज बोलण्यावर काही कोणाचा विश्वास नाही आहे खरं सांगता. आणि आज तुम्ही कुठल्याही पार्टीचे असो का, नेते लोक कसे करतात, बोलतात, आज काय बोलतात आणि उद्या ते काय करतात, याबद्दल तुम्हाला चांगल्या पद्धतीनं माहीत आहे आणि यावर तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे. दुसरी गोष्ट जी आहे, ओव्हरऑल जर विचार केला तर एका पद्धतीनं हे बिल चांगले आहे आणि एका पद्धतीनं जर विचार केला जर हे बिल थोडेसे शेतकऱ्यांच्या विरोधात पण आहे. म्हणजे 50-50 इथं ह्या गोष्टी होईल. कुठे याच्याबद्दल कहीं पे खुशी है तो कहीं पे गम, ऐसी स्थिती इसमें है. तर माझं असं एक वैयक्तिक म्हणणं आहे, एक विचार आहे का सरकारने जो निर्णय घेतला तो योग्य आहे, ठीक आहे. पण यामध्ये एक लोकांचं किंवा शेतकऱ्यांचा जो एक थोडंसं विश्वास ज्या बाजार समित्यांवर आहे, तुम्ही त्यामधला जो होणारा भ्रष्टाचार जो आहे, जो काळा बाजार जो आहे, याला प्रथम दूर करा. यामध्ये चांगल्या लोकांची नेमणूक करा. कारण की बऱ्याच बाजार समितीच्या ह्या ज्या आहे ह्या राजकारण्याशी जोडलेल्या आहे, राजकारणी घराशी जोडलेल्या आहे. यामध्ये त्यांना चांगल्या प्रकारे फायदा मिळतो. म्हणून यामध्ये शेतकऱ्यांची लूट होणार नाही असा काहीतरी एक कायदा आणा का तिथे शेतकऱ्यांना 100% असं वाटणार आणि 100% विश्वास बसणार का हे ठिकाण माझ्यासाठी योग्य आहे. प्रायव्हेटवाल्यावर बऱ्याच लोकांचा विश्वास नाही. ठीक आहे, आज चांगलं देईल, उद्या तो आपल्याकडे काढून घेईल. आज तुम्ही बघता आहे का प्रायव्हेट आणि सरकारी यामध्ये काय हाल आहे. आज सरकारी शाळेमध्ये कोणी जायला तयार नाही आहे, प्रायव्हेटमध्ये जात आहे आणि तिथं लूटमार होत आहे. ठीक, यासारखीच परिस्थिती अशी होईल. पण हा एक शेतकऱ्यांचा जीवन मरणाचा प्रश्न आहे, यावर त्यांचं भविष्य अवलंबून आहे. म्हणून तुम्ही दुसरे पण कायदे आणा, यामध्ये सुधार करा, पण एक अशी व्यवस्था आणा, अशी काहीतरी गॅरंटी द्यायला पाहिजे का तुमची लूट होणार नाही. हा तुमच्यासाठी हे मिनिमम सपोर्ट प्राईज आहे, या किमतीवर तुमचा माल खरीदणारच. आतापर्यंत MSP डिक्लेअर होत होती, मागच्या वर्षी पण झाली, या वर्षी पण झाली, पण यानुसार किती %
शेतकऱ्यांना ती MSP मिळते? फार कमी. असं काही रिपोर्ट आहे का फक्त 6% शेतकऱ्यांना जे MSP आहे ती मिळते. MSPची जी प्राईज आहे जे आहे ती त्यांना मिळते. आणि व्यापार जो आहे आतापर्यंत जे बोलल्या जात होतं, व्यापार हा जो आहे फक्त बाजार समितीमध्ये होत होता, हे पण चुकीचं आहे. बाजार समितीच्या बाहेर पण कितीतरी व्यापार होत होता. तर असं खोटं बोलण्याचं काही कारण नाही आहे. ओव्हरऑल सर्व बाबतीत जर विचार केला तर अजून यामध्ये थोडी सुधारणा करण्याची गरज आहे, जेणेकरून शेतकऱ्यांना याचा लाभ होईल. शेतकऱ्यांची परिस्थिती जी आहे, शेतकरी हिताचे निर्णय जर आपण घेऊ इच्छिता तर त्यांच्या मूलभूत सुविधांवर जोर देण्याची आज फार आवश्यकता आहे. शेतकऱ्यांची फार दयनीय अवस्था आहे. त्यांच्याकडे जेव्हा शेतमाल असतो तर त्यांच्या शेतमालाला भाव मिळत नाही आणि त्यांच्या जवळून जो शेतमाल ते विकतात आणि त्यानंतर मार्केटमध्ये जेव्हा जातो, मार्केटमध्ये तो शेतमाल येतो तर त्या किमतीमध्ये कितीतरी पटीने वाढ झालेली असते. तर याचा पण सरकारने विचार करायला पाहिजे. शेतकऱ्यांना एक फेअर प्राईस ही मिळाला पाहिजे का त्यांना एक आनंद होईल, त्यांना शेती करण्यामध्ये असा एक इंटरेस्ट निर्माण व्हायला पाहिजे. नाही तर बरेच आज शेतकरी आणि नवीन जे तरुण वर्ग जो आहे तो शेती उद्योगापासून दूर जात आहे. असा जर होत राहिला तर एक दिवस या देशातली शेती धोक्यात येईल. आणि जर अशी जर परिस्थिती आली तर त्यावेळेसचं चित्र जे आहे फार बदललेलं असेल. म्हणून आज हे पण सुधार करणे इतकंच आवश्यक आहे. आणि काही क्षेत्रामध्ये, बऱ्याच क्षेत्रामध्ये ज्या मूलभूत सुविधा ज्या आहे त्यावर भर देणं फार आवश्यक आहे.